नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत कविता क्रमांक 15 खोद आणखी थोडेसे. हा सवारी काकडे यांची कविता आहे. याचा भावार्थ मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे. आज आपण पाहणार आहोत स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा. तुम्हाला 3 पर्याय दिलेले आहे, त्याच्यातून मी एक उत्तर डायरेक्टली लिहिलेलं आहे. खोदणे या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे जिद्दीने आणखी प्रयत्न करणे. दुसरे आहे गाणे असते मनी म्हणजे मनात नवनिर्मिती क्षमता असते. प्रश्न दुसरा आकृती पूर्ण करा. मनातले गाणे असे म्हटल्यावर तुम्हाला सुचणाऱ्या कल्पना. तर आई-वडिलांविषयी कृतज्ञता भाव, गुरुजनांविषयी आदर, देश प्रेम, मातृभूमी अभिमान, मित्र मैत्रिणींबद्दल जिव्हाळा. पुढचा प्रश्न आहे, कवितेतील खालील संकल्पना आणि त्यांच्या अर्थांच्या जोड्या लिहा. तर तुम्हाला इथे अर्थांच्या संकल्पनेचा जो अर्थ दिलाय त्याचे उत्तर समोर लिहिलेली आहेत. सारी खोटी असतात नाणी, सगळे लोक फसवे नसतात. घट्ट मिटू नका ओठ, मनातील विचार व्यक्त करावेत. मोठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली, भ्रामक खोट्या समजुती बाळगू नये. कवितेतील संकल्पना पुढची आहे, उजळून ओंजळीत घ्यावी मनातली तळी. संकल्पनेचा अर्थ असा आहे की मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे. पुढचं आहे, कवितेचे म्हणजे खोद आणखी थोडेसे. या कवितेचे योग्य किंवा अयोग्य ते सांगा. संयमाने वागा योग्य, सकारात्मक राहा योग्य, उतावळे व्हा अयोग्य, चांगुलपणावर विश्वास ठेवा योग्य, नकारात्मक विचार करा अयोग्य, खूप हुरळून जा अयोग्य, संवेदनशील जपा योग्य, जिद्द चिकाटी आत्मविश्वास कायम ठेवा योग्य, जुन्याच निर्मितीवर विश्वास ठेवा अयोग्य, नवनिर्मितीवर विश्वास ठेवा योग्य, धीर सोडू नका योग्य आणि यशाचा विजयोत्सव करा अयोग्य. पुढचा आहे काव्य सौंदर्य. खालील ओळींचे रसग्रहण करा. जरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे. तर याचं आशय सौंदर्य आणि काव्य सौंदर्य भाषिक वैशिष्ट्य तुम्हाला दिलेली आहे. तर याचं आशय सौंदर्य आहे, खोद आणखी थोडेसे. या कवितेमध्ये कवयित्रीने संयम, जिद्द, आत्मविश्वास व चिकाटी या गुणांच्या मदतीने जीवन ध्येय साध्य करण्याची उमेद माणसाला दिली आहे. माणसाने सकारात्मक आयुष्य कसे जगावे हे समजावून सांगताना वरील ओळीमध्ये प्रयत्नाती परमेश्वर या उक्तीचा प्रत्यय दिला आहे. अविरत प्रयत्न करून आदर्श जीवन जगण्याचा संदेश ही कविता देते. काव्य सौंदर्य, कोणतेही कार्य करताना धीर सोडू नये. खोल खोल मातीचा खाली निर्मळ झरा असतो. तो प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्न करून आणखी थोडेसे खोदावे लागते. हतबल न होता, हिंमत न हारता प्रयत्नरत असावे. दुःखाच्या मातीच्या जाड थराखाली सुखाचा आनंदाचा अक्षय झरा असतो. म्हणून निराश न होता ओठ घट्ट मिटून खोदण्याचे म्हणजे सुख धुंदळण्याचे कार्य मधीच थांबवू नये. अंतिमतः प्रयत्नपूर्वक दुःखावर मात करताच येते. भाषिक वैशिष्ट्ये आहेत. साध्या सोप्या अष्टाक्षरी छंदात कवितेतील रचना केल्यामुळे व यमक प्रधानतेमुळे कवितेला गेय लय प्राप्त झाली आहे. नादानुकूल शब्दकळा व ओघवती भाषा यामुळे कवितेतील सौंदर्य प्राप्त झाले आहे. जरा या संकल्पनेमधून प्रयत्नवाद रसिकांच्या मनावर पूर्णतः ठसवला आहे. प्रश्न पुढचा पहा. अर्थ जन्माचे असते, रित्या गळणाऱ्या पाणी. या ओळीतला अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करायचा. तर कवयित्री आसवरी काकडे यांनी खोद आणखी थोडेसे या कवितेमध्ये माणसाने प्रयत्नवादी होऊन जगण्याची उमेद धरावी असा उपदेश केला आहे. कवयित्री म्हणतात, घट्ट ओठ मिटून दुःख सोसत बसू नये. आपल्या मनात खोलवर एक गाणे लपलेले असते, ते शोधून काढायला हवे. हे समजवताना त्यांनी गळणाऱ्या पानाचे प्रतीक वापरले आहे. शिशिर ऋतूमध्ये पानगळ होते, झाड निष्पर्ण होते, परंतु जे पान सुकून रिते होऊन झाडापासून विलग होते, त्या पानात झाडावर असताना सोसलेल्या वेदना असतात. ते जन्माचे आर्त आयुष्यात सोसलेल्या वेदना त्या सुरकुतलेल्या गळणाऱ्या पानात सामावलेल्या असतात. म्हणून पुन्हा वसंतात पालवी फुटण्याची उमेद ते बाळगून असते. गळणाऱ्या पानांमधून जीवन जगण्याची उमेद पुन्हा जागृत होते. हा आशावाद या ओळीतून व्यक्त झाला आहे. पुढचा प्रश्न आहे, गाणे असते ग मनी या ओळीतून तुम्हाला समजलेल्या नवनिर्मिती क्षमतेचा संदेश स्पष्ट करा.
आसावरी काकडे यांनी खोद आणखी थोडेसे या कवितेमधून सकारात्मक जीवन जगण्याची शिकवण देताना प्रत्येकाच्या मनात आलेल्या निर्मिती क्षमतेचा आव्हान दिले आहे. कवयित्रीच्या मते माती खाली लपलेला झरा शोधेपर्यंत माणसाने अथक प्रयत्न करायला हवे. धीर एकवटून आयुष्याचा सकारात्मक शोध घ्यायला हवा. घट्ट ओठ मिटून दुःख सोसत राहू नये. प्रत्येकाचे मन ही निर्मितीक्षम असते. त्या अंतर्मनातील गाभ्याशी ज्यांचे त्यांचे गाणे दडलेले असते. मनाच्या तळाशी असलेले हे गाणे मर्मबंधाची ठेव असते. आपल्यात मग्न होऊन ते गाणे अनुभवणे हे जीवनाचे सार्थक ठरते. आपल्यातल्या निर्मिती क्षमतेचा शोध आपणच घ्यायला हवा. मनात असलेली जी निर्मिती क्षमता जागी करायला हवी, म्हणजेच मन आनंदाने डोही आनंद तरंग ही अवस्था अनुभवता येईल. अशा प्रकारे कवयित्रीने गाणे असते ग मनी या ओळीतून माणसाला नवनिर्मिती क्षमतेचा संदेश दिला आहे. प्रश्न पुढचा. परिश्रमाशिवाय फळ मिळत नाही. यातील तुम्ही घेतलेला अनुभव लिहा. आमचे बाबुळगाव हे गरीब शेतकऱ्यांचे गाव होय. डोंगर, झाडी व बिकट मार्ग यामुळे ते तालुक्याच्या गावापासून लांब व सोयीच्या बाबतीत अडचणीचे आहे. आमच्या गावात जेमतेम 4थी पर्यंत शाळा. तीही एक शिक्षिकी म्हणजे एकच शिक्षक शिकवतो. एका पडक्या घरात भरायची. 5वी नंतरच्या विद्यार्थ्यांना जंगलातून वाट काढत 10 किलोमीटर लांबवर तालुक्याच्या गावाच्या शाळेत जावे लागायचे. आमचे रोकडे मास्तर फार मेहनती होते. त्यांनी तालुक्याच्या शिक्षणाधिकारीला एक अर्ज लिहिला व आम्हा मुलांना प्रत्येक पालकाची त्यावर सही आणायला सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्याने आपापल्या पालकाची सही व अंगठा आणला. पंचक्रोशीतही आम्ही जाऊन मोठमोठ्या माणसांना भेटलो. त्यांच्या शिफारशी गोळा केल्या. गेल्या 15 ऑगस्टच्या आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले व गुरुजींनी त्यांना पुढच्या शिक्षण व्यवस्थेचा अर्ज दिला. काही निवडक मुलांनी भाषणे करून पुढील शिक्षणाची व्यवस्था गावात होण्यासाठी विनवले. अखेर अथक व निष्ठेने केलेल्या प्रयत्नामुळे आमच्या गावात जिल्हा परिषदची शाळा मंजूर झाली. आम्हाला परिश्रमाचे फळ मिळाले. आजचा जो स्वाध्याय आहे तुम्हाला व्यवस्थित समजलाच असेल. तुम्ही तो व्यवस्थित कविता वाचा, त्याचा भावार्थ समजून घ्या आणि त्यावरील प्रश्नांची उत्तर तुमच्या वहीमध्ये लिहा. ठीक आहे. धन्यवाद.